सो बघा, डॉक्टर अथर्व ओन्स अ बिग हाऊस ऍट नागपूर. कन्स्ट्रक्शन विच वॉज कम्प्लिटेड. नागपूरमध्ये डॉक्टर अथर्वचे घर दाखवलेले आहे. कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे. हाफ पोर्शन ऑफ द हाऊस इज लेट आउट विथ इफेक्ट फ्रॉम 1 जून 2016 ऍट ₹4,000 पर मंथ. इथे फक्त पीएम लिहून घ्या. बघा, जो अर्धा पोर्शन आहे तो रेंटने दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच ही जी आपण रफ डायग्राम काढतो आहे, कशासाठी काढतो आहे की जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन इझी जाईल. ही युजेस हाफ पोर्शन ऑफ हिज हाऊस फॉर अ सेल्फ रेसिडेंट. इथपर्यंतच थांबायचं. पहिला टप्पा आपण इथेच थांबलो. सर्वात पहिले डायग्राम काढून घ्या. ए आणि बी पोर्शन दाखवा. ए पोर्शन लेट आउट आहे, दुसरा पोर्शन सेल्फ ऑक्युपाइड आहे. जसा सेल्फ ऑक्युपाइड दिसला तसंच इथे मार्क करून ठेवा की याची नेट अॅन्युअल व्हॅल्यू काय असणार आहे, नील राहील. याच्यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करायची गरजच नाहीये. की नेट अॅन्युअल व्हॅल्यू काय आहे, नील आहे. त्यानंतर एवढ्या पोर्शन मधून आपल्याला दुसरी गोष्ट अशी लक्षात येते की जो लेट आउट पोर्शन आहे तो लेट आउट कधीपासून आहे, जून 2016 पासून. 1 जून 2016 पासून काय केलेलं आहे, लेट आउट आहे. तर जून 2016 हा झाला मिड ऑफ द इयर. आपल्याला फायनान्शियल इयर कधी क्लोज झालेला आहे हे दिलेलं नाहीये. त्यामुळे आपण अजून काय करताय, 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 हे आपलं फायनान्शियल इयर आहे असं आपण अज्युम करतो आहे. ठीक आहे. म्हणजेच काय रे, 1 एप्रिल 2016 आणि रेंटनी केव्हा दिला आहे घर, जून 2016 पासून. तर एप्रिल, मे आणि जून हा किती महिने झाले, 2 महिने. आणि हा 2 महिन्याचा काय झाला आपला वॅकन्सी पिरियड. काय झालेला आहे, वॅकन्सी पिरियड. वॅकन्सी पिरियड 2 महिन्याचा आहे म्हणजे टोटल महिने 12 मायनस काय करायचे, 2 करायचे. शिल्लक किती राहत आहे, 10 महिने आहे. तर 10 महिने काय राहील आपला, टॅक्सेबल राहील. हीच झाली आपली ऍक्च्युअल रेंट. ओके, 10 महिन्याची. ठीक आहे. आता जसा वॅकन्सी पिरियड आला तर ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यूचा एक रूल लक्षात ठेवायचा की जेव्हा वॅकन्सी पिरियड असतो त्यावेळेस ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू इज इक्वल टू ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड. हा रूल काय ठेवायचा, लक्षात ठेवायचा. आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे. द म्युनिसिपल व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी इज 78,000. 78,000 पूर्ण प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे. आणि प्रॉपर्टीचे आपण ऑलरेडी किती भाग केलेले आहे, 2 भाग केलेले आहे. तर म्युनिसिपल व्हॅल्यूला सुद्धा 2 भागामध्ये डिवाइड करा. पहिल्या भागाची व्हॅल्यू किती निघणार, 39,000. तर दुसऱ्या भागाची सुद्धा 39,000च येईल. अँड टॅक्सेस पेड आर ₹5,500. टॅक्सेस 5,500 पेड करतोय, त्याला सुद्धा 50-50 करा. तर तो किती मिळेल आपल्याला, 2,750. हा झाला आपला टॅक्सचा रेट मिळत आहे इथे. त्यानंतर इंटरेस्ट पेड ऑन बॉरोड कॅपिटल इज ₹25,000. बॉरोड कॅपिटल वरचा इंटरेस्ट किती आपला, 25,000. त्याला सुद्धा 50-50 करा. तर हा इंटरेस्ट सुद्धा किती मिळेल आपल्याला, 12,500. कॉम्प्युट इन्कम फ्रॉम हाऊस. बोथ दी फ्लोअर्स आर आयडेंटिकल. दोन्ही फ्लोअर्स कसे होते आपले, आयडेंटिकल आहे, एकसारखे आहे. त्यामुळे आपण इथे 50-50चा रेशो टाकलेला आहे. 50-50चा रेशो म्हणजे त्याला म्हणतो आपण 1:1. सो आता आपल्याला सोल्युशन घ्यायचं आहे. बघा काय म्हटलं मी, वॅकन्सी पिरियड येणार आहे लेट आउट मध्ये. तर लेट आउट मध्ये वॅकन्सी पिरियड आहे आणि अदर कुठल्याच व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नाही आहे. फेअर रेंट नाही आहे, स्टँडर्ड रेंट नाही आहे, म्हणजे आपल्याला कम्पॅरिझन साठी काहीही दिलेलं नाही आहे. तर त्या बेसिसवर इन्कम फ्रॉम पोर्शन ए जो आपला लेट आउट आहे हा ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे तुम्हाला की तुम्ही कोणता लेट आउट घेतलाय आणि कोणता सेल्फ ऑक्युपाइड घेतलेला आहे. डिरेक्टली घ्या ऍक्च्युअल रेंट. ऍक्च्युअल रेंट किती महिन्यांची घेणार, मग आपण फक्त 10 महिन्यांची घेणार, कारण 2 महिन्यांचा वॅकन्सी पिरियड येतोय. 4,000 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू किती झालं, 40,000. सो ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू इन केस ऑफ वॅकन्सी पिरियड इज इक्वल टू काय असतो आपला, ऍक्च्युअल रेंट असतो. तर ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू किती आली आपली, 40,000. यातून मायनस काय करतो आपण, म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर मायनस 2,750 जो आपण आत्ताच काढलेला होता व्हॅल्युएशन. अनरिअलाइज रेंट नाही दाखवलं तरी चालतं, दाखवलं तरी चालतं. दाखवत असाल तर नील लिहायला विसरू नका किंवा डॅश करा. ठीक आहे. सो 40,000 मधून म्युनिसिपल टॅक्स आपण मायनस केला, आपल्याला मिळाली आहे नेट अॅन्युअल व्हॅल्यू. ती मिळत आहे 37,250. किती मिळत आहे, 37,250. यामधून आपण मायनस काय करतोय, डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. सो 30% स्टँडर्ड डिडक्शन मायनस करायचे आहे. तो 37,250 चा डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 सबसेक्शन ए मध्ये मायनस होणार. 30% स्टँडर्ड डिडक्शन. 37,250 चा 30% करा, तो मिळाला आपल्याला 11,175. त्यानंतर डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 सबसेक्शन बी मध्ये आपण मायनस करतो इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन आहे आपला 12,000 म्हणजे 12,500 आपला इंटरेस्ट ऑन लोन आहे.
सो 37,250 मधनं या दोन्ही व्हॅल्यूज काय करा, मायनस करा. सो आपल्याला मिळेल टॅक्सेबल इन्कम फ्रॉम पोर्शन ए. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? इथपर्यंत लक्षात आलं का? हा, ओके. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. इन्कम फ्रॉम पोर्शन बी जो आपला कसा आहे, सेल्फ ऑक्युपाइड पोर्शन आहे. सेल्फ ऑक्युपाइड पोर्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवा की नेट अॅन्युअल व्हॅल्यू काय राहणार, नील राहणार. नील आहे तर डिडक्शन जे आपण अंडर सेक्शन 24 मध्ये मायनस करतो तर 30% स्टँडर्ड डिडक्शन सुद्धा काय येईल, नील येईल. मग इथे फक्त मायनस काय होणार, आपला इंटरेस्ट ऑन लोन जो किती आहे 12,500. तर आपलं जे आन्सर राहील ते आन्सर किती येणार, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम पोर्शन बी काय असेल आपला 12,500. जेव्हा कधी सेल्फ ऑक्युपाइड हा वर्ड दिसल्याबरोबर लक्षात ठेवायचं की याची नेट अॅन्युअल व्हॅल्यू ही काय असेल, ऑलवेज नील असेल. आणि नेट अॅन्युअल व्हॅल्यू नील आहे. आणि इथे आन्सर हे नेहमी कसं राहील, आपलं मायनस मध्येच राहील. आणि एकच गोष्ट आपण इथे मायनस करू शकतो ती म्हणजेच काय, इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल किंवा ऑन लोन. ठीक आहे, इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल किंवा ऑन लोन हा फक्त इंटरेस्ट इथे मायनस होईल. दुसरी कुठलंही पद आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे. त्यामुळे ऑलवेज आन्सर आपलं मायनस मध्ये राहील. हे माइंड मध्ये फिट ठेवा सेल्फ ऑक्युपाइड साठी, लक्षात राहील. बघा, नेट अॅन्युअल व्हॅल्यू नील आहे. नील असल्यामुळे डिडक्शन येणार नाही. इंटरेस्ट ऑन लोन आपण मायनस करतोय तर उत्तर सुद्धा काय राहील आपलं, -12,500. सो टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर डॉक्टर अथर्व, हाऊस पोर्शन ए ची ऍडिशन करायची आहे पोर्शन बी सोबत. पोर्शन ए ला आहे 13,575 प्लस मायनसचं साइन द्यायचं 12,500. आपल्याला जे आन्सर मिळेल ते आन्सर आहे 1,075. अँड 1,075 इज द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ डॉक्टर अथर्व. डॉक्टर अथर्व पासच्या हाऊस प्रॉपर्टीची जी टॅक्सेबल इन्कम आहे ती किती झाली, 1,075.